चला वळूया मॅचच्या दिशेनं. मॅचला आपण सुरुवात करतोय. पहिलीच मॅच स्कायर 11 श्री गणेश खोणी विपक्ष वीर रणबीर 11 एदुटणे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमेव देवो सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते नारायण नमोस्तुते. विघ्नहर्ता गणराचरणी वंदन करतो. 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती त्या गणरायाला त्रिवार मानाचं मुजरा अर्पण करतो. खेपट्टीला बंधन करतो आणि अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा अर्पण करतो. निजे गावच्या ग्रामस्थ मंडळ आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर स्वर्गीय सतीशदा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित केलेली भव्य दिवस स्पर्धा. निजे गावच्या ग्रामदेवता चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची आज सुरुवात करतोय. आजची दुसरी रजनी या स्पर्धेची आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज रोहित सज्ज होतोय. आकाश ठोंबरे आणि त्याच्या समवेत सरफराजला आपण पाहतोय. अंपाचा ग्रीन सिग्नल. मॅच आपण सुरू करतो. टाइम मॅच करतोय. 7 वाजून ठीक 33 मिनिटांनी पहिला चेंडू इथे पडतोय आणि टाइम देखील नोट केला जाईल. पहिला चेंडू वेगवान होता. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असणार आहे. रोहित मात्रे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर रिलीज केला. फिंगर रोल केले होते हलके. आपण पाहिलं तर रिटर्न क्रिशच्या आतून चेंडू निघून गेला. गुड बॉल. चांगला चेंडू आपण पाहिला. वाकणी पक्ष आगासन पुढचा सामना आपण पाहणार आहोत. त्यानंतर वडवली ब आणि खांबालपाडा आणि त्यानंतर सागा विपक्ष गेसर अशा मॅचेस आपण पाहतोय. हा देखील चांगला चेंडू होता. ऑफस्टमच्या बाहेर शफल होऊन ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. आकाश ठोंबरेला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला सरफराज ज्यानं व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील चांगले नाव कमावलंय. आकाश सध्या एक विस्फोटक फलंदाज आहे. रोहित मात्रेचा विरोधामध्ये फटका सुंदर आपण पाहतोय. पंच केलाय आणि फोर्स केला गेला स्ट्रोकला आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं चेंडूला थेट सीमा पार. 4. अप्रतिम फटका आपण पाहिला. फोर्स केला गेला फटका. मात्र कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर कोणत्या प्रकारे नाही आहेत कारण पॉवर प्लेचं बंधन आहे. आउटफील्ड मध्ये फक्त 2 फिल्डर आहे. डीप मध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला श्रीनाथला आपण पाहतो. आता पुढे सरसावल्यात मिड विकेटचे फिल्डर जे इनफिल्ड मध्ये होते ते आता मात्र मिड ऑफला आल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडं परिवर्तन आपण पाहतोय. खराब चेंडू होता. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंप हलका मिस झालाय. व्हाईट बॉल. अवांतर धाव. ऍक्शन रिप्ले बघूया आपण. लेग स्टंपच्या खूप जवळून गेला होता पण स्लॉट मध्ये कदाचित आला असता तर मात्र मोठा फटका मिळाला असता. येस ऑफ अंपायर फेअर डिलिव्हरी असेल. प्रसाद सर इट्स अ फेअर डिलिव्हरी. अंपायर सिग्नल आपण पाहतो. फेअर डिलिव्हरी. गुड बॉलिंग रोहित. असं वाटलं की लेग स्टंपच्या बाहेरून गेला पण
डाऊटफुल होतो थोडा. पाहिलं तर अगदी मधून रवी मात्रे. सरफराजसाठी हा चेंडू होता, माफ करा, आकाशसाठी हा चेंडू होता. ऑनसाईडला वळवला गेला क्षेत्ररक्षका डीप मध्ये. धावसंख्या येते मात्र पाहतो 1. विनंती आहे की आपण विकेटवरून धावू नका. खेळपट्टी आहे, कारण या संपास आपण थोडी काळजी घ्या गोष्टीची. धन्यवाद. लॉप करण्याचा प्रयत्न मिस्टॅमिंग. चेंडू हवेत. फिल्डर डाऊन दी बॉल. स्वतः रोहित मात्रे पुढे सरसावलाय. झेल टिपलाय. विकेटचं पतन. अवघ्या 5 या धावसंख्येवरती पहिला झटका लागतोय तो स्काय 11 श्री गणेश कोणी टीमला. हलुचिक हलुचिक. पहिल्या षटकाचा अखेरीस आपण पाहतोय एका गडाच्या मोबदल्यामध्ये 5 फॉर लॉस ऑफ 1 आफ्टर 1. टीम स्काय 11 श्री गणेश कोणी एक अप्रतिम सुरुवात केली आहे वीर रणवीर 11 एदुटणे संघानं. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये रोहित मात्रेने धावा खर्च केला तर फक्त आणि फक्त 5, जिथे एक चौकाराचा समावेश होता आणि ज्यामध्ये एक महत्वपूर्ण विकेट मिळाली. सरफराजला बाद केलं. नवीन फलंदाज करण ठोंबरेला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हर्षद थोडा मागे थांबला. त्याला माहिती आहे 5 ओव्हरची मॅच आहे. इथं त्याची विकेट भरपूर महत्वपूर्ण असेल या मॅच मध्ये, त्यामुळे कुठेतरी तो थांबलाय. प्रशांत कुंभारकरला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. एदुटणे म्हटलं की आमचे परम मित्र करण काळन सातत्याने समालोचक क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर भरपूर कमी वयामध्ये त्यांनी देखील मोठं नाव कमावलं आणि ते देखील घरबसल्या मॅचचा आनंद घेतात. वेलकम. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या वतीने एदुटणे संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. सदानंद दादा आणि त्याचप्रमाणे नारायणजी पाटील दादांचं इथे आगमन झालंय. वेलकम. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. लॉप केलाय. चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक समोर आणि झेल देखील टिपला गेलाय. विकेटचं पतन प्रशांत कुंभारकरच्या खात्यामध्ये पहिली आणि एदुटणे संघाच्या खात्यामध्ये दुसरी सफलता. दुसरा मोठा झटका लागलाय तो फलंदाजी करत असताना स्काय 11 श्री गणेश क्रिकेट संघ कोणी टीमला. काल सुभाषदादा पाटील खऱ्या अर्थाने त्यांच्या स्वप्नातून साकारलेला हा भव्य क्रिकेटचा महासंग्राम आणि त्यांच्या समोर त्यांचे मित्र मंडळी आपण पाहतोय. वेलकम. खरं तर सुभाषदादांवरती खास प्रेम आहे त्यांचं, कारण कालपासून या स्पर्धेमध्ये कुणाल मोठ्या प्रमाणावरती मान्यवरांची मानदियाळे पण पाहतोय. सुभाषदादांनी आयुष्यामध्ये हेच कमवलंय, मित्र, आपुलकी, आपलेपण, आपली माणसं जपली आहेत. खरं तर प्रसिद्ध छकडा मालक देखील आहेत सुभाषदादा पाटील. जर आपण त्यांच्या बैलाची चर्चा करू यानंतर पण फटका सुंदर आहे, जबरदस्त. जसा मैदानाच्या आतमध्ये आला बिभीषण, त्यानं मात्र हल्ला बोल केलाय. प्रशांत कुंभारकरच्या विरोधामध्ये आलेला दणदणीत चौकार.
जबरदस्त फटका आपण पाहिला. ॲक्शन रिप्ले भरपूर छान दाखवला गेला आमचा ऑपरेटरच्या माध्यमातून. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. येस, स्विच केली, बॅटची ग्रीप चेंज केली आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट केला. काही इंचाचा अंतरावरून मात्र 2 धावा वाचल्या, कदाचित 6 मिळाल्या असत्या. पुढचा बॉल प्रशांत कुंभारकरचा परफेक्ट यॉर्कर, ब्लॉक होलचा चेंडू. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर अगदी बुंदात चेंडू मात्र आढळला आणि त्या दरम्यान आपण पाहतोय धावा संख्या अंकित केली जाईल ती सिंगल. एकेरी धावेच्या मदतीने धावफलक पुढे 11वर. सध्या मोठ्या अडचणीमध्ये स्काय 11 श्री गणेश क्रिकेट संघ खुनीला आपण पाहतोय, कारण धावा बनत नाहीयेत. धावा बनणं महत्वाचं. एखाद प्रोडक्टिव्ह ओव्हर जर आला, एखादा मोठं षटक मात्र माचला कलाटणी देईल. प्रशांतचा चेंडू स्लॉट मध्ये आला नाहीये, नीट इनफिल्ड मध्ये अडवलं चेंडूला. एकच धाव. विनंती आहे की आपण जे आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलर असतील त्या मैदानाच्या क्रीडांगणाच्या सभोवताली पार्क करू नका, थोडं दूर पार्क करा. आतमध्ये कोणी बाईक आणणार नाही गोष्टीची नोंद घ्या आणि त्याचप्रमाणे रेलिंगवर कोणी पूर्णपणे भार देऊन उभे राहू नका, ही रिक्वेस्ट आहे. ऑफ साइडला लॉप केलाय, हवेशी वार्तालाप करत असताना फेकून दिलंय मिड विकेटच्या बाहेर. आता पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाते. येस, दॅट वॉज द मॅसिव्ह हिट. स्ट्रोक, षटकार. दोन षटकानंतर आपण पाहतोय 18 धावा, हे 13 धावांचा षटक राहिले, ज्यामध्ये एक महत्वपूर्ण विकेट मिळाली. 18 धावा आपण पाहतो 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 फॉर लॉस ऑफ 2 आफ्टर 2 टीम स्काय 11 श्री गणेश खोनी. आकाश ठोंबरे 7 चेंडूमध्ये 7 धावा त्याने बनवल्यात वैयक्तिक. थोडी त्याची देखील संयमी सुरुवात आपण पाहतोय, पण 3 चेंडूमध्ये 11 धावा. एक विस्फोटक अंदाजामध्ये आपण बिभीषणला पाहिलं. बिभीषण मात्र एक विस्फोटक सुरुवात करत आता सातत्य ठेवावं लागेल बिभीषणला देखील, कारण महत्वाचं आहे. सातत्य राखणं खूप इम्पॉर्टंट आहे. कॉमेंट्री बॉक्स एंड वरून रोहित आलाय, सेकंड स्पेल मध्ये कंटिन्यू करतोय. लॉप केलाय, फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण श्रीनाथला आपण पाहतो. श्रीनाथ भंडारी चांगली फिल्डिंग. आउटफील्ड मध्ये पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये देखील त्याला आपण पाहतो, त्यामुळे ऍज अ फिल्डर खूप चांगलं कंट्रीब्युशन त्याचं राहिलंय. रोशन परशुराम पाटील साहेबांच्या वतीनं विकेट हॅट्रिकला तब्बल रोख रक्कम 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. सुरुवात आहे तशी, आणि खरं तर सुरुवातीमध्ये देखील एटीएम ओपन केलंय. ऑन साइडला लॉप करायचा होता. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल या बॉलचा, कारण पूर्णपणे बीट केलं गेलं. येस, सरळ रेषेत थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपण पाहिला डॉट बॉल. कुठेतरी वाटलं बॅटरला की पडल्यानंतर हलका हात येईल चेंडू, पण नाही, अनुमान चुकला पूर्णपणे. त्याच अनुमानात होता फलंदाज बिभीषण. ऑफ साइडला शफल झाला, त्यानंतर ऑन साइडला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि अप्रतिम झेल टिपलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला, दुविधा मनस्थितीमध्ये आढळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र ऑन साइडला डीप मध्ये मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये झेल टिपला गेला. विकेटचं पतन आणि आणखीन एक धक्का लागतोय स्काय 11 श्री गणेश क्रिकेट संघ खोनीला. कोणी म्हटलं की ते देखील यशस्वी आयोजक आहेत. खरं तर केंद्रीय मंत्री चषक होण्याची स्पर्धा आपण पाहिली, एक अप्रतिम स्पर्धा ती देखील पार पाडली गेली.
पण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 21 फेब्रुवारी या स्पर्धेचं बिगुल वाजलंय. फटका चांगला आहे, गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. जसा मैदानाच्या आतमध्ये हर्षद टोंबरे आला, धाबांची गती वाढली गेली. हर्षद टोंबरेच्या बॅटमधनं 4 धावा. चांगला फटका आपण पाहिला हर्षदच्या बॅटमधनं. 4 धावा आपण पाहतोय. चौकार धावफलक पुढे 23 वर. 23 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. षटक तिसऱ्या प्रगती पथावर असताना आपण पाहतो 23 धावा धावपटलावर लागतात. ग्लोबल टेनिस क्रिकेट या युट्यूब वाहिनीवरती या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण. आणखीन एक कलात्मक फटका अनऑर्थोडॉक्स पद्धतीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय. हर्षदचा बॅटमधनं बॅक टू बॅक सलगचा दुसरा 2 इन अ रो चौकार. पाहते अप्रतिम संगीत स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण ऐकतोय. औस्तवच्या बाहेर भरपूर जास्त शफल झाला गणेश आणि त्यानंतर ऑन साइडला हा फटका सजवला. याला अनऑर्थोडॉक्स पद्धतीचं क्रिकेट देखील म्हटलं जातं कारण ऑफस्टमच्या जास्त बाहेर रिटर्न क्रीज जी वाईडची पॉपिंग क्रीज रिटर्न क्रीज आहे तिच्या देखील बाहेर निघून फटका एक्झिक्यूट केला. 2 चौकार बॅक टू बॅक रोहित म्हात्रेच्या विरोधामध्ये असा टोंबरेचा बॅटमधनं. पुन्हा एकदा त्याच प्रकारे लॉफ करायचा तर यावेळेस पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी प्ले मिस डॉट बॉल. अशा प्रकारे आपण पाहतो तिसरं षटक पूर्ण झालं. 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 27. 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9.00 ची धावगती प्रति षटकामागे राखली आहे. अशा जर धावा बनत राहिल्या तर 45 ते 48 पर्यंत संघ पोहोचेल. पण त्या धावा पुरेशा असतील काय खेळपट्टीवर हा देखील प्रश्न. 3 ओव्हर नंतर 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करते टीम स्कायरा 11 खोनी. नंतर वाकण आणि आगासन दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण यायचं टॉससाठी. वाकण आणि आगासनचे कॅप्टन टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं इनिंग ब्रेकमध्ये म्हणजे मिड इनिंगमध्ये आपण टॉस करणार आहोत. मॅच सुरू ठेवा लवकर. वेळेच्या बाबतीत आपण थोडं सहकार्य करा. वेळेच्या बाबतीत स्टॉपवॉच सुरू आहे. वर्षातला स्ट्राईक हवी आहे त्यामुळे पहिलेच धावत निघलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. आता धाबा बनणं महत्वाचं आहे. धाबा बनणं महत्वाचं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता चालवला आणि तिसरी धाव कदाचित मिळेल का. हो 3 मिळाल्यात. मागे बॅकअपही नाहीये. 4 चौथी धाव घेतलीये. 5व्या धावेचा प्रयत्न सुरू केलाय आणि इथे मात्र 5व्या धावेच्या शोधामध्ये रन आउटची विकेट. जिथे असं वाटलं होतं की दुसऱ्या धावेच्या शोधात विकेट मिळेल तिथे तब्बल 4 धावा पूर्ण केल्या धावून. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. पण 5व्या धावेच्या शोधामध्ये रनआउटची विकेट. आपण पाहिलं तर 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळले गेले आणि भाल संघाने मात्र या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये धडक मारली. स्विच हिट केलाय. क्या बात है. जबरदस्त फटका. प्रॉपर टायमिंग. ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. 8 डझन धावा या फटक्यावरती आपण पाहतोय. हर्षद टोंबरे आणि टीम स्कायर 11 कोणीच्या खात्यामध्ये षटकार.
आपण पाहिला स्विचेटचा अप्रतिम देखणा नजाकत न भरलेला ताकदीचा पुरेपूर्ण वापर केला फटक्यामध्ये. खरं तर जबरदस्त स्ट्रोक आपण अनुभवला. हो, यावेळेस देखील त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये चेंडू आणि बॅटचा थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. थोडा का दबावामध्ये असेल आणि त्याच दबावामध्ये मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःची विकेट इथे बहाल करतोय. या मॅचची गोल्डन नाही तर प्लॅटिनम प्लस विकेट मिळाली आहे आणि भरपूर स्वस्तात बाद झाले. ते हर्षद होतोय या महत्वपूर्ण चरणावरती. बाद. ते 50 धाबा कुठनं गरजेचं आहे. ऑनसाइड लॉप घेण्याचा प्रयत्न होता. अडवा बॅटनं हल्ला केला. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर तिथे उपस्थित होते. शेवटच्या बॉलवरती मिळाली धावे आणि अशा प्रकारे षटक चौथं पूर्ण झालंय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 38. 38 धाबा 4 षटकांनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पूर्वार्धाचा खेळ सुरू आणि जिथे फलंदाजी करते टीम स्काय 11 श्री गणेश खोनी. विभाग प्रमुख आदरणीय सुभाषदादा पाटील असतील, त्याचप्रमाणे सुजय सतीश पाटील असतील, राजेश दादा, दत्तादादा आणि विजयदादा या सर्वांची अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. स्वर्गीय सतीशदादा पाटील स्मृती चषक 2024, लेट सतीशदादा पाटील मेमोरियल ट्रॉफी 2024. वीर रणवीर 11 एदुटणे संघाने मात्र या मॅच मध्ये आपली पकड मजबूत बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. अडतीस धाबा आपण पाहतोय 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडी खडतड सुरुवात झाली आहे स्काय 11 श्री गणेश खोनी टीमची देखील. ही दोन्ही टीम स्टॉपवर सुरू आहे. प्लीज आपण थोडं सहकार्य करा. बॉलिंग ट्रॅकवरती आता आपण श्रीनाथ भंडारीला पाहतोय. श्रीनाथ भंडारी असेल गोलंदाजी मार्कवर, कॉमेंट्री बॉक्स एंड वरून. षटक शेवटचं डेथ ओव्हर खऱ्या अर्थानं मात्र स्लॉंग ओव्हर मध्ये श्रीनाथला इन्व्हाइट केलं. पहिलाच बॉल फुल टॉस होता. फुल टोल वसूल करता आला नाहीये. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये झेल टिपला गेलाय. विकेटचं पतन. अजयदेकर होतोय बाद. आणखीन एक धक्का 6वा लागतोय तो स्काय 11 श्री गणेश खोनी टीमला.
कुलस्वामीनी एकविरा चरणी प्रार्थना असेल या स्पर्धेला मात्र आज कोणत्या प्रकारचा विघ्न कलंक लागू देऊ नको. कोणत्याही खेळाडूला इथून दुखापत आजच्या रजनीमध्ये होऊ देऊ नको. धावसंख्या आपण पाहतोय 38. विकेट मिळाली आहे श्रीनाथ भंडारीला. सुरुवात मात्र षटकाची विकेटने केली. नवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अरुण ठोंबरे. ऑन साइडला आडवा बॅटनं अलॉंग द कार्पेट बॉल मागे स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चाला फिल्डर तिथे उपस्थित आहेत. एकच धाव मिळेल. सिंगल धावफलक पुढे 39 ऑन बोर्ड. 39 धावा. 2 मोठे फटके आता महत्वाचे 4 चेंडूमध्ये. कोणी संघाला जर या मॅचमध्ये भरपूर पुढे जायचं असेल तर आकाशदादा पाटील जे शिरडोनचे आहेत त्यांनी पुरस्कृत केलेला आपण पाहतो. स्कायर 11 श्री गणेश क्रिकेट संघ कोणी. दुसऱ्या बाजूला ओमकार दादा पावशाने पुरस्कृत केलेला वीर रणवीर 11 हेदुटने. पुढचा बॉल ओ खराब चेंडू आहे. खरं तर नो बॉल कारण विकेटच्या बाहेर चेंडू आपण पाहतो. टॉस साठी मी इन्व्हाइट करतो वाकन आणि आगासन. कॅप्टन या आपण टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी आपण टॉस करणार आहोत. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक आहे, लक्षात घ्या. आगासन आणि वाकलन आणि दोन्ही टीमचे कॅप्टन दुसऱ्या इनिंगचा जर चेंडू पडला उपस्थित नसतील तर कमी षटकांची मॅच तुम्हाला खेळावी लागेल. ओहो लॉप केलाय. क्षेत्ररक्षक समोर आहेत. कॅच ड्रॉप केलाय. या महत्वपूर्ण चरणावरती झेल ड्रॉप करून चालेल का हा देखील मोठा प्रश्न आहे. कॅचेस विन द मॅचेस. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. येस लॉप केला होता. स्लॉट मध्ये आला. प्रॉपर एलिव्हेशन मिळालं नाही आणि तिथे कॅच ड्रॉप केलाय. रिव्ह्यू आपण षटकार आहे का चेक करूयात. चेक. ते याच दरम्यान मास्टर चंद्रकांत पाटील साहेबांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे या स्पर्धेचे आयोजक विशालदादा पवार यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. जर्मन क्रिकेट संघ निर्जे यांचं सहआयोजक या स्पर्धेच्या भूमिकेत आहेत. विभाग प्रमुख सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. राजेश पाटील असतील, अनंत पाटील असतील, विजय पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य, सुजल सतीश पाटील असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा तुम्ही पाहतायत. पुन्हा एकदा कॉल करतोय वाकलन टीमचे कॅप्टन आणि आगासन टीमचे कॅप्टन. लवकरात लवकर आपण टॉससाठी उपस्थित राहायचे लक्षात घ्या, अन्यथा पॅनल्टी तुम्हाला लागू शकते. वाकलन आणि आगासन आणि त्यानंतर तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. लक्षात घ्या खंबालपाडा आणि वडवली बी आणि त्यानंतर चौथी मॅच असेल सागाव आणि घेसर. लक्षात घ्या थोडीशी ॲडजस्टमेंट. जी तिसरी मॅच होती ती आपण चौथी खेळणार आहोत आणि जी चौथी होती ती तिसरी खेळणार आहोत. आगासनचे कॅप्टन ओमकार पाटील इथे उपस्थित झालेत. तर चला वाकलन टीम कॅप्टन लवकरात लवकर या. म्हात्रे सर या आपण. म्हात्रे सर. म्हात्रे सर. रमेशजी म्हात्रे सर. पंच. फेअर आहे आणि सक्सेसफुली सफलरित्या चेंडू अडवला गेला. प्रेक्षक मोठ्या संख्येने कारण आज जवळचे 2 संघ मात्र पाहतो आपण हेदुटणे आणि कोणी. त्यामुळे प्रेक्षकांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय. ऑन साइडला आडव्या बॅटनं पुन्हा एकदा त्याच रिजनमध्ये यावेळेस मात्र उत्कृष्ट झेल टिपलाय. जबरदस्त आउटस्टँडिंग कॅच. दरम्यान आपण पाहतो विकेटचं पतन होत असताना माघारी परतावा लागेल. फलंदाज किरण होतोय बाद.
आगासनचे कॅप्टन आलेले आहेत जीजी स्पोर्ट वाकलन टीम जितेश भोईर सुद्धा येत आहेत. त्याने विनंती असेल आपण या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. निश्वासा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं संगीत आपण ऐकलं. नेक्स्ट मॅच ओमसाई आगासन विपक्ष वाकळण या दोन संघांमध्ये महत्वपूर्ण लढत असेल. श्रीनाथ हो चांगला चेंडू होता पडल्याच्या नंतर आत आलाय ऑफ ब्रेक आपण पाहिला हलकासा आणि तिथे मात्र रन आउटच्या स्वरूपामध्ये विकेट. तब्बल 8वा धक्का लागलाय तो फलंदाजी करताना स्कायर 11 श्री गणेश क्रिकेट संघ खोनीला 42 आकड्यावर. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आपण पाहतोय. खरं तर 2 विकेट इथं श्रीनाथ भंडारीनं कॅरी केल्यात लास्ट ओव्हरमध्ये. लास्ट बॉल एकनाथ शेठ म्हात्रे साहेबांचं आगमन झालं. शिचपाड्याचे उद्योजक त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर एकनाथ म्हात्रे साहेब या आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू होता ते मात्र 2 धावा अंकित केल्या गेल्यात. कदाचित तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल नाही पण श्रीनाथ भरपूर वेगाने पुढे गेले. पहिल्या सत्राचा केस संपन्न झाला आणि पहिल्या डाबानंतर आपण पाहतो धावसंख्या धावफलकावरती 44 44 धाबा आणि येणाऱ्या 5 षटकामध्ये विजयासाठी आता मात्र 45 धाबांची गरज असेल. 45 रन्स विल बी रिक्वायर्ड इन सेकंड इनिंग. जिथे बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल वीर रणवीर 11 नेदुटणे संघ. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. नितीनजी काळन सर आपल्याला उपस्थित तिथे पाहायला मिळतात. तर मास्टर चंद्रकांत पाटील साहेबांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एकविरा एंटरप्राइजेसचे सर्व मास्टर निजेगावचे चंद्रकांत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. 5 ओव्हरची मॅच असेल. एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल. चेंडू कधी हरवला फुटला तर तुम्हाला नवीनच मिळेल. हेड्स आणि टेल्स तुम्हाला कॉल करायचे. हेड्स असा कॉल केलाय आणि टेल्स आलेल्या चंद्रकांत पाटील विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान बनवायचे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. जीत भोईर आमच्या सोबत आहेत. जीत सर्वप्रथम टॉस जिंकलाय काय निर्णय असेल? फील्ड फर्स्ट. समोर ओमसाई आगासन संघ आपण पहिलं कालच तुमच्या गावातील ट्रॉफी गजानन ट्रॉफी त्यांनी जिंकलेले. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावापर्यंत. जीत अनेक 3 ते 4 वर्षावर पहिले डे फॉरवर्डमध्ये स्पर्धा पाहिली. सतीशदादा पाटील स्मृती चषक. तरी आता नाईटमध्ये आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. एकंदरीत तू या स्पर्धेबद्दल आयोजनाबद्दल काय सांगशील? खरंच खूप देखणं आणि खूप छान आयोजन आहे आणि निलजे संघाचं आयोजन बोलल्यानंतर बेस्टच आहे. मग तो मकर संक्रांत असो किंवा सतीशदादाचा असो. खरंच खूप छान आणि बऱ्याच ग्राउंडमध्ये इम्प्रूव्हमेंट आहेत आणि खरंच खूप देखणं ग्राउंड आहे. याला सजवण्याची गरज नाही आहे. तर तशाच मॅची ठेवल्या तरी पण त्या आकर्षितच दिसतील आणि खूप छान आणि खरं त्यांचं आयोजन आणि शिस्तबद्ध नेहमी आयोजन असतं. तर खूप छान वाटेल इथे खेळताना. समोर आगासन संघ या सीझनमध्ये बऱ्याचशा मॅचेस त्यांच्यासोबत झालेल्या आहेत. कुठे दबाव असेल का या मॅचचा? दबाव असं काही नाही आहे पण आगासन संघ खरंच खूप फॉर्ममध्ये आहे यावर्षी. तर चांगल्या संघांना पण त्यांनी पराभूत केलं आहे. आम्हाला पण बऱ्याच वेळा त्यांनी पराभूत केलं आहे. नक्कीच फायटिंग मात्र नक्कीच करू कारण केतनचं अजून कंप्लीट नाही आहे की तो असेल की नसेल पण नक्कीच तरी पण आम्ही फाईट देऊ त्यांच्याशी. तर शुभेच्छा असेल जीत. ओमकार पाटील आमच्यासोबत. ओमकार टॉस भरपूर महत्त्वाचा टॉस वाकलनने जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करायचे. 5 ओव्हरची मॅच आहे. समोर वाकलन संघ आहे. काय टार्गेट तुम्ही सेट केलं का मनामध्ये? 55 ते 60 पर्यंत प्रयत्न करू. ओमसे आगासनच्या माध्यमातून सुद्धा आगासन चषक ही स्पर्धा सुद्धा आपण एक अप्रतिम स्पर्धा पाहतो. के जी मुंडे आणि तुमच्या टीमच्या माध्यमातून तब्बल 1.5 लाख रुपयाचं कॅश प्राईज त्याही स्पर्धेत आम्ही पाहतो. एकंदरीत तू या आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलं आहे. शुभेच्छा असतील ओमकार. टॉस इथे जिंकलाय तो जीजी स्पोर्ट वाकलन संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करावी लागेल ती पुढच्या मॅचमध्ये ओमसाई आगासन टीमला. धन्यवाद. मुकेशजी पवार साहेब कोणीच त्यांना विनंती आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावर या. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर चला खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल आणि जसं दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल या कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करतोय कल्याण डोंबिवलीचा पहाडी आवाज आणि खऱ्या अर्थानं मात्र कालच्या रजनीमध्ये देखील ज्याच्या आवाजानं मैदान धुमधुमलं असे आमचे सहकारी समालोचक नितीनजी काळन सरांना इन्व्हाइट करतो मायक्रोफोनवरती. धन्यवाद.
कृष्णाशेठ एकनाथ म्हात्रे साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. प्रथमेश यांचा आवाज तुम्ही ऐकला. पहिल्या सत्रामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा गण्याला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. स्वर्गीय सतीशदादा पाटील प्रतिष्ठान चषक 2024 स्पर्धेचे प्रमुख आयोजक विभाग प्रमुख सुभाष पाटील साहेब आणि सहआयोजक जर्मन क्रिकेट संघ निळजे आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आजची दुसरी रात्र तुम्हाला आणि दुसऱ्या रात्रीतली पहिली मॅच. गोलंदाज हर्षद. पहिल्या चेंडू आपण पाहतोय, फटका चांगला होता. मिड ऑफला फिल्डिंग थोडीशी खराब झाली होती, मात्र सिंगल मिळाली. आकाश ठोंबरे तिथे होते. रोशन परशुराम यांच्याकडनं रोहित मात्रेसाठी एक पार होती, काही सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज. हर्षद हा चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा सूचना करतोय, मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना खोनी विरुद्ध हेडुडने, त्यानंतर वाकलन विरुद्ध आगासन आणि तिसरी मॅच वडवली बी आणि खंबालपाडा असेल, लक्षात घ्या. आणि चौथी मॅच असेल ती गेसर विरुद्ध सागाव. हे लक्षात घ्या. जे टीम्स या स्पर्धेमध्ये खेळतात या सूचना आपल्यासाठी असतील. 45चा पाठलाग करायचे. हे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, थोडासा वेळ घेतलाय. 1 रन्स इथे पूर्ण केली जाईल. सिंगलने खातं उघडलं जाईल ते प्रशांत कुंभारकरचं. रोहित म्हात्रेने सिंगलने खातं उघडले. 45 धावा आहेत. मात्र स्कायरा 11 श्री गणेश कोहली संघाची गोलंदाजी चांगली. दुसऱ्या बाजूला वीर रणवीर 11 हेडुटने संघ तुम्ही पाहतायत. हे 2 चांगले फलंदाज आहेत. हर्षद राईट मोर द विकेट. पुन्हा मिडॉनला चेंडू होतोय. पुन्हा तोच क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. दुसऱ्यांदा चेंडू किरण म्हात्रेकडे जातोय. किरण म्हात्रे मिडॉनला फिल्डिंग करतायत. 3 सिंगल आलेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हर्षद डोंबरे करत असताना मुख्य व्यासपीठ एंड कडनं ज्यावेळी गोलंदाजी होती त्यावेळी बऱ्याच वेळा धावा येत आहेत. कालाई गावदेवी भाल संघाने जबरदस्त खेळ केला या स्पर्धेमध्ये आणि तो संघ या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये दाखल झालाय. इथे फटका चांगला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजनला. फिल्डिंग खराब आहे. फिल्डिंग खराब आहे. धावा 2 मिळतील. धावा तुमच्याकडे फक्त 45 आहेत. त्यामध्ये तुम्हाला फिल्डिंग चांगली करावी लागेल. हरकत नाही. हर्षद सांगतायत चुका या होत असतात क्रिकेटमध्ये, त्यामध्ये त्या चुकांच्या दुरुस्ती ती लगेच करणं गरजेचं आहे. विजेता संघाने कुठे जायचं नाही याही सूचना आहेत आयोजकांच्या वतीने. इथे फटका चांगला आहे, मात्र टायमिंग झालं नाहीये. लॉंग ऑफला आकाश ठोंबरे, त्यामुळे चूक होणार नाहीये. विकेट मिळाली हर्षद टोंबरेच्या खात्यामध्ये. प्रशांत कुंभारकर बॅक टू द पॅवेलियन. संघाने नाणेफेकी जिंकले, त्यामुळे बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते स्वर्गीय ज्ञानेश्वर मुंडे प्रतिष्ठान ओमसे आकासन टीमला पुढच्या मॅच मध्ये. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी केली आहे. 45चा पाठलाग करत असताना फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत. करून आलेत बॅटिंग करण्यासाठी.
प्रशांत कुंभारकर बाद झालेत 5 वरती पहिला धक्का लागलाय. दुसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज अजय उतेकर. चला फास्ट थोडंसं स्कायरा 11 श्री गणेश खोनी. थोडीशी घाई करायची. चला घाई करा प्लीज. वेळेचे बंधन आहेत त्यामुळे थोडीशी घाई करा. चेस करायचे आहेत. वीर रणवीर 11 गावदेवी हेडून टीमला सातत्याने तकदीरजी काळन यांचे पाठबळ भरपूर या टीमला. इथे खराब बॉल होता. योग्य उत्तर दिलंय. पॉइंट आणि कव्हरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. खराब चेंडू होतं हेच हर्षच सांगतायत. फिल्डिंग ज्या पद्धतीने सजवले त्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल अजय उतेकरला. स्वीप करण्याचा प्रयत्न. खराब फटका होता. विकेट गमावी लागले रोहित म्हात्रेला. 9 वरती लागणारा दुसरा धक्का वीर रणवीर 11 गावदेवी हेडून टीमला. योगेश जाधव येतात आता बॅटिंग करण्यासाठी. 2 विकेट गमावल्यात. एक चौकार आला होता रोहित म्हात्रेच्या बॅट मधून मात्र खराब फटका खेळत असताना तो त्रिफळाचीत झालाय. संपूर्ण जयहनुमान क्रिकेट संघ नेजे व ग्रामस्थ मंडळ नेजे यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी. स्वर्गीय सतीशदादा पाटील स्मृती चषक 2024 या स्पर्धेचे प्रमुख आयोजक विभाग प्रमुख सुभाष पाटील साहेब, राजेशजी पाटील साहेब, दत्ताजी पाटील साहेब, विजयजी पाटील साहेब आणि सुजल सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा तुम्ही 4 रात्र एन्जॉय करू शकाल आणि दुसरी रात्र तुम्हाला पाहायला मिळते. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. क्लिअरिटी विथ क्वालिटी सातत्याने जीटीसीच्या माध्यमातून जपली जाते. योगेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. टार्गेट आपण पाहिलं तर असं वाटतं छोटे मध्ये ते टार्गेट कधी मोठं होऊ शकतं. हाही चांगला चेंडू होता. अजय उतेकरकडे सुद्धा वेग प्रचंड आहे आणि वेगाने इम्प्रेस तो नेहमीच करत असतो. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती ऑफस्टमच्या बाहेर पिचिंग केलंय. काय इन्स्ट्रक्शन दाखवलंय. स्टनच्या मागे हर्षद ठोंबरेत. भरपूर मागणी असते शहरी क्रिकेटमध्ये हर्षद ठोंबरे या खेळाडूला आणि खऱ्या अर्थाने खोनी गावाचं नाव या खेळाडूने भरपूर उंचावलंय. ऑन साईडला खेळायचं होतं. हर्षद वेगाने आलेत. रनआउटचा धोका आहे मात्र बेल्स अगोदर पडली असं वाटते. 1 रन्स पूर्ण आले. एक रन्स इथे कंप्लीट झालेले लेग बायच्या स्वरूपात. अखेर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचली ती वीर रणवीर गावदेवी हेडूटने टीम या मॅच मध्ये 45 धावांचा पाठलाग करत असताना 10 धावा धापलकावती लागलेत. हेडूटने म्हटल्यानंतर आपण पाहतोय तकदीरजी काळन यांचा मी नेहमीच उल्लेख करत असतो. कार्यसम्राट माजी सरपंच सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य ते करत असतात. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. या मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 1च रन्स मिळेल. फिल्डिंग चांगली आहे स्कायरा 11 श्री गणेश खोनी संघ आपण पाहतोय. धावसंख्या 11 चेंडूचा खेळ संपलाय. 11 रन्सच खर्च आलेत. कालची पहिली मॅच तुम्ही पाहिली पडले विरुद्ध उत्तर शिवने पडले संघाने प्रथम बॅटिंग करताना 66 धावा कुठल्या होत्या मात्र त्याचा पाठलाग करताना असं वाटलं होतं की उत्तर शिव संघ त्या धावा चेस करेल मात्र अखेर ती मॅच त्यांना गमावावी लागली. हाही चांगला चेंडू होता. 1 धाव वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न असेल का. रनआउटचा धोका आहे. 2 धावा इथे पूर्ण झाल्या. थ्रो फेकी भरपूर वेगाने आले. हरकत नाही. हर्षद पुन्हा कौतुक करतायत की त्यांना माहिती आहे 2 रन्स गेलेले आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 13 वरती. 45चा पाठलाग या मॅच मध्ये करायचे. पॉवर प्लेच्या 2 षटकात फक्त 13 रन्स आले. चेंडू शिल्लक आहेत 18 धावा करायचे आहेत. 32 या मॅच मध्ये 18 चेंडू 32 धावा. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. स्कायरा 11 श्री गणेश खोनी टीम
या सूचना आम्ही तुम्हाला सातत्याने देतोय. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करायची आहेत. तुम्ही एक चांगले आयोजकात केंद्रीय मंत्री चषक हर्षद ठोंबरे आणि श्री गणेश कोणी टीमच्या माध्यमातून तुम्ही पाहिली. डॅनी म्हात्रे त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक होते. तर डॅनी म्हात्रे आपण आला असेल तर या आपले हार्दिक हार्दिक स्वागत. 18 चेंडू 32 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. थोडंसं चिंतेचं वातावरण रणवीर 11 हेडूटने टीमच्या खेम्यामध्ये की त्यांना माहिती आहे 45 जरी करायचे असतील हर्षद ठोंबरेची 2 षटके या मॅच मध्ये. गोलंदाजी युनिट चांगले, चला थोडंसं फास्ट खेळा या सूचना आम्ही तुम्हाला सातत्याने देतोय. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करणं गरजेचं आहे. किशोर पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता, पंचाने वाईट घोषित केलाय. एक धावसंख्या पुढे सर केला. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती भरपूर बाहेर आहे. पडल्यानंतर अजून बाहेर निघाला. धावसंख्या 14 धाबा झाल्यात. तिसऱ्या पंचांची मागणी केली. संतोष पाटील, चौदा धाबा झालेत. 31 अजूनही करायचे आहेत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू 31 धावा. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. गोलंदाजीमध्ये आक्षेप घेण्यात आलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. रमेश म्हात्रे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत, मॅन फ्रॉम सागाव. आमचे मित्र जितेश भोईर यांचे आगमन झाले. गजानन ट्रॉफी मध्ये सुद्धा त्यांचं प्रचंड मेहनत राहिली. जवळजवळ 4:30-5 वाजेपर्यंत पंचांच्या भूमिकेत ते असायचे. अठरा चेंडूचा खेळ शिल्लक 31 रन्स करायचे आहेत. गोलंदाज हर्षद ठोंबरे, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा गाजवली होती या खेळाडूने. रिव्हर्सच्या माध्यमातून खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. प्रयत्न चांगले होते करणचे, आता करणला रन करावे लागतील या मॅच मध्ये. काल एक करण तुम्ही पाहिला काटे टीम मध्ये. इथे फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरिजनच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये, फिल्डिंग चांगली आहे. करण ठोंबरे तिथे चांगली फिल्डिंग केली. सध्या हा खेळाडू भरपूर फॉर्म मध्ये, मात्र या मॅच मध्ये थोडासा लेट आला, त्यामुळे या मॅच मध्ये तो शून्यावरती बाद सुद्धा झालेला आहे. धावसंख्या 15. 30 रन्स अजूनही करायचे आहेत. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सामना बरोबरी सुटला. सर्वप्रथम विकेट पाहिल्या जातील, लक्षात घ्या. ग्रामीण संघटनेच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. चांगला चेंडू होता. अपील स्ट्रॉंग आहे. फलंदाज बाद होईल. योगेश जाधवला माघारी परतावं लागेल. हर्षद ठोंबरेच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. फलंदाज बाद. एंट्री जी आहे तिथे रस्त्यावरती काही गाड्या पार्किंग आहेत, त्या थोड्याशा बाहेर लावा प्लीज. 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, मेन एंट्रीच्या बाहेर लावायचे. कालही या सूचना केल्या होत्या, आजही या सूचना मी तुम्हाला देतोय. योगेश जाधवने इथे खेळाडूवृत्ती दाखवली या मॅच मध्ये. कोणत्याही प्रकारची पंचांची त्याने वाट पाहिली नाही आणि लगेचच खेळपट्टी सोडली. खूप कमी खेळाडू असतात. आता खेळाडूवृत्ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 15 वरती 3 विकेट गेलेत. 45चा पाठलाग करायचा आहे. 15 चेंडूत फक्त 15 आल्यात. 15 चेंडूमध्ये अजूनही 30 करायचे आहेत. आव्हान थोडंसं कठीण होत चाललंय. ते रणवीर 11 गावदेवी हेडूने टीमसाठी. हर्षद चांगली गोलंदाजी करतात या मॅच मध्ये. हर्षदला माहिती आहे लेदर बॉलची खेळपट्टी आहे, सुसज्ज क्रीडांगण आहे, त्यामुळे इथे गोलंदाजांनाही मदत मिळते. हे चांगलं ठाऊक आहे हर्षद ठोंबरेला. 15 चेंडू 30 धाबा. हर्षद, हा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. ऑप्शनच्या भरपूरच बाहेर आहे, त्यामुळे पंचांनी गोलंदाजाला दंडित केले. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 16. 15 चेंडूचा खेळ शिल्लक 29 रन्स करायचे आहेत. पुन्हा
पुन्हा हलकंसं अपील केलं होतं, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. चांगली गोलंदाजी करत असताना हर्षद ठोंबरेला तुम्ही पाहतायत. 14 चेंडू 29 रन्स. हरिभक्त परायण, वैकुंठवासी हरिभक्त परायण, मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण नेजे. प्रचंड मेहनत ग्रामस्थांची राहिली या स्पर्धेसाठी, या क्रीडांगणासाठी. खास करून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या निधी नक्कीच या क्रीडांगणासाठी सुद्धा पास झाली. एक काया पलट केली या क्रीडांगणाची पूर्णपणे ग्रामस्थ. सतीशदादा पाटील यांचं एक स्वप्न होतं. हिरवं आपण मध्ये पूर्ण ग्रास, ज्या प्रकारे प्रथमेशने मगाशी उल्लेख केला, खूप कमी क्रीडांगण आहेत ज्या क्रीडांगणामध्ये तुम्हाला ग्रास पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन्स पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न असेल का? फिल्डर थोडासा वेळ घेत आहेत. फिल्डिंग खराब केली खोलीने आतापर्यंत या मॅच मध्ये. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली ती 19. चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा करायच्या. 26. फिल्डिंग लगेच लावायची आहे. टीम स्कायरा 11 श्री गणेश खोनी टीम, ही सूचना आपल्यासाठी आहे. तर मॅच लगेच सुरू करा. पंचांनाही विनंती असेल आपण थोड्याशा सूचना करा खेळाडूंना. 12 चेंडू 26. चला जाऊ शकता प्रशांत, एक बॅट्समन तुमचा. फक्त लवकर जा आणि लवकर बाहेर या. पुढच्या दोन्ही टीम्सने आमच्या मुख्य व्यासपीठासमोर थांबायचे. टॉस जिंकलाय तो जीजी स्पोर्ट वाकलन टीमने. गोलंदाजी करण्याचा निर्णय जीत भोईरने घेतलाय. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल ती स्वर्गीय ज्ञानेश्वर मुंडे प्रतिष्ठान ओमसाई आगासन टीमला. जीतने भरपूर कौतुक केलं आगासन टीमचं. मोठमोठ्या संघांना पराभूत करण्याचा कारनामा त्यांनी केलेला या सीझन मध्ये. महाराष्ट्रभरच्या टीमची चर्चा आहे. घोरसई बी, त्या टीमला सुद्धा पालेगावच्या स्पर्धेत सेमीफायनलच्या मॅच मध्ये पराभूत केलं होतं. विराज मुंडेचं ते षटक सर्वांच्याच लक्षात राहिलं. नागराजचं राज तुम्ही पाहिलं, त्यांनी शेवटचं षटक चांगलं टाकलं त्या मॅच मध्ये. तर चला दोन्ही टीम्स आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. बारा चेंडू 26. रमेश मात्र तिसऱ्या मंचाच्या भूमिकेत होते. रमेश मात्रे, मॅकी सर, साईल येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 12 चेंडू 26. 25 चालू शकतात, कारण पहिल्या इनिंग मध्ये 8 विकेट गेलेत ते खोनी टीमच्या. हा चांगला चेंडू होता साहिलचा. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एकदा पूर्ण आले. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. रनआउटचा धोका आहे. आता 2 धावा. थ्रो फेकी थोडीशी खराब आहे. 11 चेंडू आता 24 या मॅच मध्ये करायचे आहेत. वीर रणवीर 11 गावदेवी हेडवडे टीमला. 21 रन्स झालेले आहेत. 3 विकेट त्यांनी गमावल्यात. पहिल्या इनिंग मध्ये 8 विकेट गेले होते. धावा झाल्या होत्या 44 आणि 45चा पाठलाग करत असताना थोड्याशा अडचणी आल्या या मॅच मध्ये. आता हर्षद ठोंबरेच्या 2 षटकांचा स्पेल समाप्त झालाय. साईल अजूनही यशस्वीने चेंडू फेकला नाहीये. रनआउटच्या स्वरूपात बाद होतील. युवराजला माघारी परतावं लागेल. 21 वरती 4था धक्का. फलंदाज बाद. बॅटिंग करण्यासाठी 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 24 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. इक्वेशन थोडासा कठीण होत चाललंय प्रत्येक चेंडू नंतर. तर मुटागाव विरुद्ध भाल एक पहिलीच मॅच रंगतदार झाली. शेवटचा बॉल 4 रन्सची गरज आणि त्यानंतर महेश वैलेच्या विरोधात चौकार ठोकला. त्यानंतर कुणाल इंदब आमचे थोडेसे नाराज होते. 10 चेंडू 24. बऱ्याचशा गाड्या बघा आतमध्ये आल्यात. त्यांना विनंती असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना खेळाडून आपण मेन एंट्रीच्या बाहेर गाड्या पार्क करा प्लीज. थोडं सहकार्य करा. साईल इथे फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळतायत. आउटफील्ड फास्ट आहे. धावा 4 मिळतील. चौकार. काही करायची थोडीशी. पहिलीच मॅच तशी सुरू आहे. 7 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. यानंतर अजूनही 6 सामने
25 रन झालेत. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 20 करायचे आहेत. करणच्या बॅटमधनं रन येत आहेत. 4 चौकार आलाय. पुढची चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जीजी स्पोर्ट वाकलन विरुद्ध स्वर्गीय ज्ञानेश्वर मुंडे प्रतिष्ठान आगासन. ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. तिथेही सिंगल मिळाली. एकच धाव मिळेल. थोडासा दबाव दिसतो या मॅच मध्ये कोणी टीम वरती. धावसंख्या 26. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 19 रन्स करायचे आहेत. काल भारत तेजस मात्रने सुद्धा 40 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारली होती काटे टीमच्या विरुद्ध. तरी पराभवाच्या छायेखाली होते. मध्ये तिथून मॅच गमवावी लागली. शेवटच्या बॉलवरती 6 रनची गरज असताना डॉट बॉल आला. 8 चेंडू 19 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. 18 चालू शकतात. हेडूडने टीमला विकेट त्यांचे कमी आहेत. 4 गेलेत. अपोजिट टीमचे 8 विकेट गेलेत. चला घाई करायची. प्रत्येक चेंडूनंतर वेळ नको आपल्याला. कोळेगाव एंडकडून गोलंदाजी साईल पुन्हा एकदा सज्ज होते. राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय मात्र टायमिंग झालं नाहीये. मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक आले. दयालूला माघारी परतावं लागेल. हा लागणारा मोठा धक्का टीम हेडूडनेला. विकेट 5वी गमावली. आता श्रीनाथ भंडारे आले बॅटिंग करण्यासाठी. आता चेंडू शिल्लक आहेत 7-19. अजूनही 18 प्रथमेच चालतात या मॅच मध्ये. कारण पहिल्या इनिंग मध्ये 8 विकेट गेलेत. इथे 5च गेलेले आहेत. काय गोलंदाजी केली साईलने आतापर्यंत. 5 चेंडू मध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात. हर्षद टोंबरेचा 2 षटकांचा स्पेल. अजय उतेकरचं षटक. अरुण ठोंबरे सारखे लेजंड क्रिकेटर या टीम मध्ये सातत्याने खेळाडूंना ते मार्गदर्शन देत असतात. साईल राईट मोर द विकेट. इथे समोर खेळत आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आलेत. झेलची शक्यता आहे. फलंदाज बाद होईल. श्रीनाथलाही माघारी परतावं लागेल. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. 2 विकेट घेतल्या. 7च धावा खर्च केल्या आहेत. आणि आता मॅच शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय 45चं टार्गेट होतं. मात्र आता 6 चेंडू मध्ये 19 रन्स करायचे आहेत एडुडने टीमला. चेंडू 19 रन्स. टॉस बॉक्स मध्ये थोडीशी चर्चा केली. जीत भोईरनी केतन असतील नसतील मात्र आता ते दाखल झालेत. महाराष्ट्राचा बायकर मॅन बाईक सम्राट केतन म्हात्रे. 34 बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत. 5 4 व्हीलर कार आहेत. आणि आताच मराठा चषक ही स्पर्धा झाली कांजूर मार्ग येते. तिथे बेस्ट बॅट्समनचा किताब त्याला बायसिकल मिळाली. आताच म्हात्रेंच्या स्पर्धेत सुद्धा ते आयकॉन म्हणून खेळत होते. आणि पुन्हा आता आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी खेळण्यासाठी ते निर्जय नगरीमध्ये दाखल झालेत. किती खेळाडू चर्चेत असले मात्र कधी त्या खेळाडूने ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गर्व दाखवला नाही. आणि तो खेळाडू आहे केतन म्हात्रे. 6 चेंडू 19. चला थोडीशी घाई करा. अविनाश खान आलेत बॅटिंग करण्यासाठी. आणि शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज हेमंत ठोंबरे. हेमंतने या सीझन मध्ये चांगली गोलंदाजी केली. बऱ्याचशा स्पर्धांवरती आपण नजर टाकली तर चांगली गोलंदाजी. 6 चेंडू 19 रन्स. या मॅच मध्ये 6 चेंडू 19. अजूनही 18 चालू शकतात या मॅच मध्ये. बघायचे करण ज्याने स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये हा कारनामा केला होता 12-42 ची गरज असताना. फुल टॉस होता. टायमिंग करू शकले नाहीये. वाईडिश लॉंगर वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. हर्षद थोडासा वेळ घेत आहेत. थ्रो फेकी हर्षदची चांगली आहे मात्र 2 रन्स इथे पूर्ण झालेत. 5 चेंडू आणि 17 धावा या मॅच मध्ये करायचे. 16 चालतायत. हेमंतचा पहिला चेंडू चांगला होता. प्रयत्न सुरू आहेत करणचे मात्र बघायचे तो रन करेल का या मॅच मध्ये. 5 चेंडू 17. एखादा चौकार एखादा षटकार या मॅच मध्ये आला तर मजा येईल. ज्यावेळी 4 चेंडू 12 धावांची गरज असताना प्रथमेश काल राजदीप चौधरीने षटकार मारला होता.
भालच्या विरुद्ध. त्यानंतर 3 बॉल 6चं इक्वेशन आलं, 1 बॉल डॉट गेला, 2 6चं आलं, जवळजवळ वाईटच बॉल होता. मात्र राजदीपने त्याला थोडीशी छेडछाणी केली आणि त्यामुळे मॅच शेवटच्या बॉलवरती गेली. 5 रनची गरज होती. हा चेंडू खारपेटच्या साहाय्याने खेळत आहेत मिड विकेटच्या दिशेने. 1 रन्स इथे मिळाले. अविनाशने आत्मविश्वासाने स्ट्राईक स्वतःकडे आता ठेवली आहे. कारण चेंडू शिल्लक आहे. 4 धावा करायच्या 16. 44 धावा फक्त खोनी टीमने बनवले तर या मॅच मध्ये. स्कायरा 11 श्री गणेश खोनी. दीपक वेडेकर यांचं आगमन झालेलं लोढा आहे म्हणजे त्यांचं हार्दिक स्वागत. आणि लोखंडे साहेबांचे आगमन झाले त्यांचे हार्दिक स्वागत. 4 चेंडू 16, 4 चौकार. अविनाश काळन मारेल का या मॅच मध्ये? प्रेक्षक सांगतात मारेल. खेळाडूपेक्षा प्रेक्षकांना जास्त विश्वास असतो खेळाडूंवरती. त्याच वेळी खेळाडू चांगली कामगिरी करतायत. 4 चेंडू 16. फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अविनाशने प्रथम स्ट्राईक ठेवली. कदाचित खेळाडू कशामध्ये असं वाटलं की करणला स्ट्राईक हवी आहे. मग काय षटकार ठोकलाय, काय टायमिंग आहे. आता चेंडू शिल्लक आहे 3 धावा करायच्या 10. 9 चालू शकतात अजूनही. अविनाशला माहिती आहे अजून एखादा मोठा हिट आला तर पलटवार होईल या मॅच मध्ये. रणवीर 11 गावदेवी हेडुडणे संघ सुद्धा सहज हार मानणारा संघ नाहीये. नेहमीच गावदेवीचा आशीर्वाद या टीमच्या पाठीशी राहिलेला आहे. दुसऱ्या बाजूला स्कायरा 11 श्री गणेश कोणी टीम. त्यांनी खूप चांगली फाईट या मॅच मध्ये आतापर्यंत दिली. 3 चेंडू 10 धावा. 9 चालू शकतात. दबाव असू शकतो हेमंत वरती पुढच्या बॉलसाठी. इथेही फटका चांगला आहे मात्र टायमिंग झालं नाहीये. आकाश तिथे चूक होणार नाहीये. आकाश ठोंबरेने एक सुंदर झेल टिपलाय. सर्व खेळाडू एकत्र येऊ नका प्लीज. कोणी टीम फलंदाज लगेच पाठवायचे. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 रन्स करायचे. अजूनही 9 चालू शकतात कारण 8 विकेट गेले होते. नचिकेत आलेत. चला नचिकेत थोडीशी घाई करा. पुढच्या मॅच मध्ये टॉस जिंकलाय 111. जीजी स्पोर्ट वाकलन टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आपण रेडी राहायचे. कारण चेंडू शिल्लक आहे 2 धावा करायचे 10. 9 अजूनही चालतायत या मॅच मध्ये कारण विकेट 7 गेलेत. पुढच्या मॅच मध्ये 111 जीजी स्पोर्ट वाकलन टीमने टॉस जिंकलाय जीत भोईरने. इथे चांगला चेंडू होता. आता मात्र या चेंडूने थोडीशी हवा काढली या मॅचची. तर 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 रन्स या मॅच मध्ये आता करायचे. 44 धावा ज्यावेळी झाल्या प्रथमेश असं वाटलं होतं या धावा सहज चेस करेल हेडुडने टीम. मात्र गोलंदाजी युनिट चांगली या टीम कडे. शेवटचा बॉल 9 रन करायचे 8 चालू शकतात. नितीन केनी सामना पाहत आहेत. त्यांना माहिती आहे धरण्याच्या स्पर्धेमध्ये एका बॉलमध्ये 9 रन झाल्या होत्या. त्या गोलंदाजाने स्वतः येऊन आम्हाला सांगितलं की मी 9 रन्स दिलेले आहेत एका बॉलमध्ये धरण्याच्या स्पर्धेत. 1 बॉल 9 रनची गरज आहे. महेंद्र म्हात्रे यांचं आगमन झाले त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल आणि 9 रन्स करायचे आहेत एडुडने टीमला. फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. 6 धावांसाठी षटकार आणि 2 धावांनी हा सामना गमवावा लागलाय. 2 धावांनी हा सामना गमवावा लागलाय. तो टीम एडुडने टीमला अभिनंदन.
तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण नजर टाकूया. बॅटिंग करताना 7 चेंडूमध्ये 14 धावा केल्या, गोलंदाजी करताना 2 षटकं टाकले, 11 रन्स दिले आणि 2 विकेट घेतल्या. या टीमचा बॅकबोन हर्षद ठोंबरे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला हर्षद ठोंबरे लगेच या आणि वंश 11 जीजी स्पोर्ट वाकलन संघ आपण लगेच फिल्डिंग लावायची आहे, ही सूचना असेल आपल्याला. उद्योजक समाजसेवक चिंचपाडा सन्माननीय एकनाथजी म्हात्रे साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक हर्षद ठोंबरेला द्यायचं आहे. टू पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळतोय. या स्पर्धेमध्ये आजच्या पहिल्याच लढतीमध्ये ज्याचा अप्रतिम खेळ आपण पाहिला, जेन्युइन ऑलराऊंडर हर्षद ठोंबरे ठरलाय या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन स्कायरा 11 संघाचे संघ मालक आपले अभिनंदन. उमेश भोईर सुद्धा येत आहेत, एक फ्लेक्झिबल क्रिकेटर. सुभाषदादा पाटील यांना विनंती, आपण आमच्या अतिथी मंचावर यायचं आहे. चिंचपाडाचे उद्योजक समाजसेवक एकनाथजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच देतो. हर्षद या, आपण थोडं लवकर या हर्षद. खरं तर दयाळूला थांबायला हवं होतं खेळपट्टीवर, पण